हाय नमस्कार मित्रांनो. मी आज तुम्हाला खूप मस्त आणि मजेदार एका हत्तीची गोष्ट सांगणार आहे. तर मित्रांनो, आज खूप दिवसांनी मी गोष्ट पोस्ट करत आहे. आता आपल्या गोष्टी कंटिन्यू येणार आहेत. गोष्टीचं नाव आहे चिमुकला हत्ती आणि खरी ताकद. एक दाट जंगलात गजराज नावाचा एक लहान हत्ती राहत होता. तो खूप गोड पण थोडासा हट्टी होता. त्याला वाटायचं की मोठं शरीर म्हणजे खरी ताकद. एके दिवशी तो जंगलात फिरत असताना त्याने एका छोट्या मुंगीला पाहिलं. अगं मुंगी, तू किती छोटी आहेस, माझ्या एका पायाखाली आलीस तर संपशील, हत्ती हसत म्हणाला. मुंगी शांतपणे म्हणाली, गजराज, कोणालाही कमी समजू नकोस, प्रत्येकाची ताकद वेगळी असते. हत्तीने तिचे बोलणे हसण्यावारे नेलं. काही दिवसांनी जंगलात मोठं वादळ आलं आणि अनेक झाडं पडली. गजराज एका खोल चिखलात अडकला. त्याने खूप प्रयत्न केला पण तो बाहेर येऊ शकत नव्हता. त्याने मोठ्याने मदतीला हाक मारली. तेवढ्यात तीच मुंगी आली. तिने लगेच हजारो मुंग्यांना बोलावलं आणि त्यांना जवळच्या माकडांना, सश्यांना आणि हरणांना खबर दिली. सर्व प्राणी मिळून मोठ्या प्रमाणात वेली आणल्या. हत्तीने वेलींना सोंडेत पकडलं. सगळ्या प्राण्यांनी जोर लावला आणि गजराज चिखलातून बाहेर आला. हत्तीच्या डोळ्यात पाणी आलं. तो मुंगीला म्हणाला, आज मला समजलं की ताकद फक्त शरीरात नसते, एकी, मैत्री आणि बुद्धी यात खरी ताकद असते. मुंगी हसली आणि म्हणाली, मोठं असणं चांगलं, पण मोठं मन असणं त्याहून चांगलं. त्या दिवसापासून गजराज जंगलातील प्रत्येक प्राण्यांशी प्रेमाने वागू लागला. या गोष्टीचा बोध असा आहे मित्रांनो, की कोणालाही लहान समजू नये. प्रत्येकामध्ये काही ना काही खास गुण असतात आणि एकीमध्ये मोठी शक्ती असते. तर मित्रांनो, अशाच जर तुम्हाला नवनवीन गोष्टी जर ऐकायच्या असतील ना, तर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा. मी रोजचे रोज आता गोष्टी पोस्ट करणार आहे. बाय.